बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. आटपाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे आटपाडी तालुक्यामध्ये टंचाई चालू आहे, कोठेही पाणी नाही, पिण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची, लोकांच्या पिण्याच्या पाण्याची, तसेच शेतीची भीषण अवस्था आहे, चाऱ्याची खूप टंचाई आहे. अशा अवस्थेत आटपाडी तालुक्यातून फक्त आटपाडीचा ओढा सांगोला पाणी नेल्या जात आहे व सांगोला तालुक्याला पूर्ण पाणी दिल्या जात आहे. तरी आमची अशी मागणी आहे की टेंबूची योजना ही सर्व जनतेसाठी आहे, आटपाडी तालुक्यासाठी तेवढीच आहे. तरी आटपाडी तालुक्यातील सर्व ओढ्यातून पाणी सोडून येणारे प्रत्येक पाणी आटपाडी तालुक्यातील पाणी हे सांगोला तालुक्यात जात आहे. तरी त्या प्रत्येक ओढ्यातून पाणी सोडून सांगोला जावं व आटपाडी तालुक्यावर होणारी भीषण टंचाई ही कमी करावी अशी आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं विनंती आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे व तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. कृष्णा नदीतून अतिरिक्त वाहून जाणारं जे पाणी आहे ते कृष्णा नदीवरच्या सगळ्या इरिगेशन स्कीम मधून दुष्काळ भागाला वळवून आमच्याकडची सगळी भांडी भरून घ्यावीत अशा उद्देशानं हे सगळे पंप सुरू झाले. आणि शासनानं घोषणा काय केली की ही टंचाईच्या निधीतून हे सगळं पाणी आम्ही तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी वितरित करू आणि भांडी भरून घेऊ. प्रत्यक्षात इरिगेशन खातं जे काय आहे ते त्यांनी थोडीशी आडमुठ भूमिका घेतलेली आहे आणि लाभधारक शेतकरी असतील किंवा काय स्कीम असतील त्यांना ते प्रत्यक्षात अर्ज मागतायत आणि पैसे भरून घेण्याची सक्ती करतायत. यामुळं प्रत्यक्षात पाणी हे आटपाडी तालुक्यात नाही येत, ते पाणी जात आहे सांगोल्याला. तर आमची या निमित्तानं आटपाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रशासनाला आम्ही आज भेटून निवेदन देऊन विनंती केलेली आहे की सांगोला तालुक्यामध्ये वाहून जाणारं पाणी हे वेगवेगळ्या वितरिकेतून जावं, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा आणि टंचाई सदृश परिस्थिती प्रत्यक्षात आहे आटपाडी तालुक्यामध्ये. जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याचा तातडीनं आढावा घेऊन सांगोला तालुक्यातनं किंवा अन्य ठिकाणं खाली जाणारं जे पाणी आहे ते आटपाडी तालुक्यामध्ये सोडावं आणि तांत्रिक बाबी उपस्थित करून इरिगेशन खात्यानं आडमुठपणा न करता मागेल त्याला किंवा न मागताही पाणी द्यायची तातडीने व्यवस्था करावी. अन्यथा आटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जाईल आणि ते सगळ्या घटकाला बरोबर घेऊन केलं जाईल.